लक्षात घ्या ना, त्यात किती जणांच्या सीट जाणार आहेत? 20% जणांच्या सीट जर गेल्या तर जातील. तो जर तरचा प्रश्न आहे, म्हणजे कोर्टात कुणीतरी जाईल, मग त्यांच्या सीट जातील, मग त्यांच्यावर अन्याय होईल, म्हणून मी आज याचिका करतोय. याचा काही संबंध नाही. 80% ठिकाणी पण असं आहे मृणालजी असं आहे की जर 20% जर जास्त दिलं जात असेल तर मग कुणाचा तरी अधिकार गेला की मग ते कोर्टात गेल्यावर काय, म्हणजे कोण कोर्टात गेलं याच्यावर ना काही निर्णय नाही ना. जे नियमात आहे त्यानुसार झालं पाहिजे. 50%ची मर्यादा असेल तर ती पाळली गेली पाहिजे. ताई 20% जास्त नव्हतं जात, 50%च्या वर जात होतं. काही ठिकाणी 4%, काही ठिकाणी जे काही असेल 1% जात असेल, 2% जात असेल, पण याच्यासाठी कोणी कोर्टात गेलं तर ते दोषी कसं शिवानंदजी सांगा बघू मला. नाही मी ऐका ना, मी म्हणत नाहीये ते दोषी आहेत, पण मी म्हणतोय की ते दरवेळेस असंच करतात आणि दरवेळेस निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या पुढे ढकलत असतात. कारणाने ठीक आहे चला शिवानंद सर म्हणजे काही एखादी गोष्ट चुकत असेल तर त्याच्यासाठी काही कोर्टातही नाही जावं का? म्हणजे मग ते ज्याने याचिका केली त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून काय उपयोग आहे? एक लक्षात घ्या, येते आता मृणालजी, येते तुमच्याकडे. आता शिवानंद सरांना बोलू देत. येते तुमच्याकडे. एक निकाल यायला 4-4, 5-5 वर्ष लागतात. मग असं जर असेल मग प्रत्येक ठिकाणी मग ऍडमिशन लांबवले जातील, जॉब लांबणीवर जातील. पण नुसतं कोर्टामध्ये असं आहे. पण मृणालजी एक साधा नियम आहे ना, चूक होत असेल तर ती दुरुस्त व्हायला पाहिजे. त्याला 4-5 वर्ष जातील म्हणून काही ती 4-5 वर्ष ते खेचतच बसायचं, पुढच्या अनेक वर्ष खेचत बसायचं असं नाही ना होऊ शकत. तर ती चूक कोणाची झाली? राज्य सरकारची झाली. ती कुणीतरी सांगावं लागेल ना. हो, मग त्यांनी राज्य सरकारला सांगायचं होतं, निवडणूक आयोगाला सांगायचं होतं. त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं का? त्यांनी जर केलं असतं तर इथपर्यंतची वेळच आली नसती.